नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि आता त्यामध्ये सोहम आणि बबलू अमृतासोबत आता एकत्र आलेले असतात. तर तेवढ्यात आता बबलू म्हणतो की हे बघा, आपण ना रात्री आता कॅन्डल लाईट डिनरचं अरेंजमेंट करायचं का? अमृता म्हणते की हे बघा, सारंग ना या बाबतीत खूप एक्सायटेड आहे, तुम्ही त्यालाच विचारा. समोर आता बबलू सावलीला बघतो. तेवढ्यात आता बबलू म्हणतो की पण मला एक कळत नाही, सावली वहिनी इथेच आहे, पण सावली वहिनीला कॅन्डल लाईट डिनर तरी माहिती आहे का? तर सावली ही नाही बोलतेच. आता इकडे बबलू हा सावलीसमोर येतो आणि सोहमला घेऊन येतो आणि त्यानंतर आता दोघेही ॲक्टिंग करू लागतात. सोहम म्हणतो की सावली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बबलू आता सावलीची ॲक्टिंग करतो. आता बबलू म्हणतो की सारंग सर, पण खूप अंधार आहे ना, आणि मग तुम्हाला कसं दिसलं? तर तेवढ्या सोहम म्हणतो की हा कॅन्डलचा प्रकाश आहे ना. आणि लगेच आता सोहम म्हणतो की तू, मी, हे कॅन्डल आणि हा समोरचा टेबल, हेच आहे कॅन्डल लाईट डिनर. आणि तेवढ्यात बबलू आता सावलीची ॲक्टिंग करत तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो की सारंग सर, पण या अंधारात जेवायचं कसं? काही दिसत तर नाही ना. तेवढ्यात आता सोहमला राग येतो आणि सोहम म्हणतो की बबलू, आता मी तुझ्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. आता बबलूसुद्धा म्हणतो की पण सावली वहिनीला हा प्रश्न पडू शकतो ना. तर आता सोहम म्हणतो असं आहे का? अमृता आता हसू लागते. सावली ते समोरच ऐकत असते. आणि त्यानंतर आता इकडे सोहम बबलू दोघेही हसू लागतात. इकडे ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये येते. आरशासमोर येताच आता ऐश्वर्या तिच्या रूपाला निहाळू लागते. ऐश्वर्या आता आरशात बघून तिच्या रूपाकडे बघत म्हणते की ऐश्वर्या, अजूनही तू खूप सुंदर आहे आणि या जगातील सर्वात सुंदर तू स्त्री आहे. ऐश्वर्या आता स्वतःशीच पुटपुटत असते आणि केसांवरून हात फिरवत असते. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या पुढे येत म्हणते की तिलोत्तमा मेंदळेनंतर या घरावर ऐश्वर्या फक्त तुझाच अधिकार आहे. पण या सगळ्यांमध्ये फक्त एकच गोष्ट आडवी येते आणि ते म्हणजे मला मूल होत नाहीये. आणि रिकामा हलणारा पाळणा आता ऐश्वर्या बघते. पटकन ऐश्वर्याचे दुसरे मन म्हणते की पण यावर सुद्धा सोल्युशन आहे आणि मी या घरात मूल कुणालाच होऊ देणार नाही. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या खुश होऊन बाहेर येते. तर तेवढ्यात आता खिडकीमध्ये तारा बसलेली बघते. आणि तेवढ्यात ऐश्वर्या ताराला म्हणते, काय झालं ग तारा, तुला काही ट्रेस वगैरे आला आहे का? तारा म्हणते नाही. ऐश्वर्या म्हणते, अगं असं काय करते, तुझ्या चेहऱ्यावरून तर सगळं काही दिसतंय, तू माझ्याशी बोलू शकतेस. तेव्हा आता तारा म्हणते की सोहमचा प्रॉब्लेम आहे आणि हा सोहम ना, माझ्याकडे त्याचं लक्षच नाही आहे आणि लग्नानंतर प्रेम असं कसं संपतं? तारा म्हणते, लग्नाच्या अगोदर ना तो माझ्याशी खूप रोमॅन्टिक वागायचा, मला असं वाटत होतं की त्याच्या आयुष्यात माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. आणि ऐश्वर्या म्हणते की अगं तसंच आहे, लग्नानंतर कुणालाही आपल्या नवऱ्याचं फक्त आपल्या बायकोवरच प्रेम असावं असं वाटतंय. पण सध्या ना सोहम, तर तुझ्याकडे लक्ष नाही हे चांगलंच आहे, कारण बायकोवरती नवऱ्याचं लक्ष नाही हे चांगलंच असतं ना. ऐश्वर्या म्हणते, हे बघ तारा, तू एक पॉप्युलर सिंगर आहेस आणि तू एक ब्रँड आहेस, तेव्हा तुझं आता लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर हे प्रेम वगैरे कुठंच जात नाही तारा, त्याची कशाला काळजी करतेस ग तू एवढी? आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की तारा, सोहम तर तुझ्यावर प्रेम करील, पण तुझ्या वयाचं काय? वय तर असं निघून जाईल तुझं प्रेम करता करताच आणि तुझ्यापेक्षा जग ना मग खूप वेगाने फास्ट पुढे निघून जाईल. त्यावेळेस काय करशील तू? ऐश्वर्या म्हणते, हे बघ तारा, तू एक पॉप्युलर सिंगर आहे, तू अशा संसारात अडकणार आहेस का? तुला जगासमोर नाही जायचं का? तेव्हा आता तारा म्हणते की ऑफकोर्स मला जगासमोर जायला आवडेलच. तारा म्हणते की हे बघा, माझं तर करिअर चालूच आहे, पण संसार तर. तेवढ्यात ऐश्वर्या ताराला गप्प करते आणि म्हणते की तारा, अगं मी खूप सेलिब्रिटींना बघितलंय आणि त्यांनीसुद्धा संसारात जाण्याचा प्रयत्न करताच इंडस्ट्रीने त्यांना पुन्हा कमबॅक करण्यासाठी नाकारलं. मी तुला हेच सांगते. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की मी तुला एक उदाहरण सांगते, अगं तू संसारात अडकून बसलीस तर तुला मूल जर व्हायचं झालं तर तुला 9 महिने घरात बसावं लागेल आणि त्यानंतर तुला तुझं 1 वर्ष निघून जाईल आणि त्यानंतर 3 वर्ष तुला त्या बाळाला सांभाळावं लागेल आणि मग तुझ्या करिअरचं काय करशील, असे ऐश्वर्या ताराला समजावते. ऐश्वर्या म्हणते की तुझ्या करिअरचे 3 वर्ष असेच निघून जातील आणि मग जग ना तुझ्या पुढे निघून जाईल, मग काय करशील?
ऐश्वर्या म्हणते तू खूप टॅलेंटेड सिंगर आहे, पॉप्युलर आहे, तेव्हा संसार काय नंतरही करता येईल, अगोदर तू तुझं करिअर बघ. आणि आता ताराला सुद्धा ऐश्वर्याचे म्हणणे पटलेले असते. इकडे आता पटकन सारंग हा बेडरूममध्ये येतो. सावली सुद्धा आता आरशासमोर उभी असते. तर आता सावली काळजीत पडलेली बघून सारंग म्हणतो की सावली, लग्नानंतरची ही तुझी पहिलीच पार्टी आहे बरोबर ना? सावली म्हणते की हो, पण सारंग सर मला या पार्टींची कधीच सवय नाही हो. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की पण आज पार्टीमध्ये काय नेसणार आहेस तू? सावली म्हणते की मी अजून काही ठरवलं नाही. तर तेवढ्यात सारंग आता नवी साडी सावलीला देतो आणि म्हणतो की ही साडी नेस तू. आणि सावली आता थँक्यू असे म्हणत सारंगचे आभार मानते. सारंग पाठीमागे वळताच आता समोरच असलेला रेडिओ सारंग चालू करतो आणि त्यामध्ये माझे सासर पंढरी माझे माहेर पंढरी सारंगचे फेमस गाणे आता सारंग ऐकू लागतो. आणि त्याच वेळेस आता सावली ते गाणं ऐकताच आता सावली पाठीमागे आता सारंगकडे बघते आणि सावलीच्या आवाजातले ते गाणी आता सावलीला ते ऐकून खूप हायसं वाटतं. आणि लगेच आता सावली विचार करते की सारंग सर, तुम्ही किती पटकन माझ्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही किती माझ्यावर प्रेम करता. आणि विचार करत सावली म्हणते की सर, मी तुमच्या प्रेमास पात्र आहे की नाही ते मलाच माहीत नाही. आणि पूर्ण इकडे सारंग आता ते गाणे ऐकण्यात गुंगून गेलेला असतो. आणि त्यानंतर आता पटकन सारंग सावलीकडे बघतो. सावली काळजीत पडलेली बघून आता सारंग म्हणतो की सावली, तू माझ्यापासून काही लपवतेस का? तर आता सावली म्हणते की सारंग सर, हे गाणं. आणि तेवढ्यात आता तारा ही त्यांच्या बेडरूमच्या दरवाजात आलेली असते. आणि तेवढ्यात आता सावलीचे ते बोलणे ऐकता सारंग सावलीसमोर येतो आणि म्हणतो की सावली, हे गाणं मला तेवढंच आवडतं जेवढं मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि इकडे आता बबलूने पार्टीची खूप शानदार अशी तयारी केलेली असते. फुग्यांनी दीपमाळांनी सगळा हॉल सजवलेला असतो आणि फुलांच्या पाकल्यांनी लव बाईटचे सिम्बॉल टेबलवर काढलेले असतात. चारही कपल्स आता तिथे आलेले असतात आणि नील, राज, सारंग आणि सोहम चौघेही तिथे उभे असताना आता बबलू लगेचच सगळ्यांकडे बघत म्हणतो की सगळेजण आपल्या लाडक्या माणसांची आता येण्याची वाट बघत आहेत. आणि लगेच आता सारंग म्हणतो की तो माणूस आला की लगेच आता रेड काही ग्रीन काही लाईट लागतील. आणि लगेच आता बबलू म्हणतो की तो लाडका माणूस म्हणजे की आपली सावली वहिनी. आणि पटकन आता सारंगने दिलेली नवी साडी घालून सावली आता पायऱ्या उतरत अमृतासोबत खाली येते. आणि सावली त्या नवीन साडीतील लुकमध्ये बघून आता सारंग आता सावलीला बघतच राहतो. आणि प्रेमाने सारंग आता सावलीकडे येतो आणि म्हणतो की सावली, तू खूप सुंदर दिसतेस. आता ते ऐकून सावली देखील सारंगकडे बघत लाजून चूर होते. प्रेमाने सारंग सावलीचा हात धरून सावलीला सगळ्यांच्या समोर आणतो आणि प्रेमाने सावलीकडे बघतो. आणि तेवढ्यात अनाउन्समेंट करत आता बबलू म्हणतो की सगळ्यांनी खाली बसायचं तर बसून घ्या. सगळेजण आता एकमेकांच्या जोडप्यांसोबत खाली बसता क्षणी आता बबलू म्हणतो की तुम्हाला थोड्या वेळ ती थांबावं लागेल. आणि लगेच आता सोहम म्हणतो की कशासाठी? तर आता बबलू म्हणतो की रोमॅन्टिक डेटसाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागणार. आणि लगेच आता डोक्याला चालना देत आठवून बबलू म्हणतो त्यासाठी तुम्हाला एक अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. सारंग म्हणतो कसली अग्निपरीक्षा? हसतच आता बबलू म्हणतो की जर तुम्ही ही अग्निपरीक्षा पास झालात ना तर तुम्हाला ही रोमॅन्टिक डेट सेलिब्रेट करायला मिळणार. तर सगळेजण आता खुश होतात. आणि लगेच आता ॲक्टिंग करत बबलू म्हणतो की कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है आणि और हिम्मत भी जटानी पड़ती है. आणि लगेच आता एक बॉटल घेत लगेच आता सोहमकडे बघत बबलू म्हणतो की आता आपण गेम्सला सुरुवात करणार आहोत आणि गेमचं नाव आहे ट्रूथ अँड डेअर. आणि त्याची सुरुवात आपण राजदादापासून करणार आहोत. तर राज म्हणतो माझ्यापासून का? बबलू म्हणतो की अरे दादा, तू असं काय करतोयस, तू मोठा आहे ना. तेव्हा आता राज म्हणतो चल सांग लवकर. आणि लगेच आता सोहम हा बॉटल फिरवतो तर लगेच राज म्हणतो ट्रूथ. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी विचारते. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या हा राजला प्रश्न विचारत म्हणते की राजकुमार दादा, तू घरात सगळ्यांपेक्षा मोठा आहे आणि तरीही तुला मूल नाही आहे, याचं तुला वाईट नाही वाटत का? आणि तो प्रश्न ऐकताच आता राज सगट सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेच राजला राग येतो. तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे राजदादा, तुला घरात कमीपणा मिळतोय का, असं तुला वाटतंय का? आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो वहिनी हा काही प्रश्न झाला का? तर राज म्हणतो थांब
ठाम मी उत्तर देतो. आणि लगेच आता राज म्हणतो की मला मूल नाही आहे याचं मला वाईट वाटतंय, पण बी पॉझिटिव्ह आणि आम्हाला कधीही आमच्या संसारात आणि जीवनात सुखाचे दिवस येतीलच आणि मी त्याची वाट बघत आहे. पण याचा अर्थ असा नाही की माझी कॅपॅसिटी आणि माझ्या कॅपॅबिलिटीवरती कुणी संशय घ्यायचा नाही. आणि लगेच आता हात करत सारंग म्हणतो दादा एकदम करेक्ट आहे. आणि दादाने काय उत्तर दिलं, अरे वा. तर सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि लगेच आता पुढचा खेळ असे म्हणत आता बबलू म्हणतो की अग्निपरीक्षा. आणि बबलू म्हणतो की बघूया आता कोण अग्निपरीक्षेत पास होतंय ते. आणि तेवढ्यात आता सोहम बाटली फिरवतो आणि नील समोर बॉटल जाते. आणि तेवढ्यात आता इकडे नील म्हणतो की डिअर, तर डिअर म्हणता क्षणी इकडे सोहम म्हणतो की मी डिअर करतो. आणि लगेच आता सोहम म्हणतो की आमच्या समोर तू. नील दादा तू ऐश्वर्या वहिनीला फिल्मी स्टाईलने प्रपोज करायचं. नील आता डोक्याला हात लावतो. आणि लगेच आता नील हा गुडघ्यावर बसून ऐश्वर्याकडे बघतो आणि म्हणतो की ऐश्वर्या हे सांगताना मी कधी थांबलोही नाही आणि थांबणारही नाही. आणि हे सांगताना मी कधी कंटाळलो देखील नाही आणि कंटाळणारही नाही. आणि लगेच नील म्हणतो की जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून मला सुख समृद्धी आणि ऐश्वर्य लाभलं. तर ऐश्वर्या खुश होते. आणि ऐश्वर्या मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो असे नील ऐश्वर्यासमोर बोलताच ऐश्वर्या खुश होते. आणि लगेच आता नील म्हणतो की मला माहिती तू सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम करते आणि म्हणून या सगळ्यांसमोर ऐश्वर्या मेंदळे मी तुला म्हणतो आय लव्ह यू. तर सगळेजण टाळ्या वाजवतात. आणि लगेच आता सोहम म्हणतो तिसरी अग्निपरीक्षा. सोहम बॉटल फिरवतो तर ताराची वेळ येते तेव्हा तारा सोहमकडे बघत म्हणते ट्रूथ. आणि तेवढ्यात आता सोहम म्हणतो की पण तारा मॅडम मला एक खूप दिवसापासून प्रश्न पडला आहे आणि तो प्रश्न मला पडला आहे. तर लगेच आता सोहम म्हणतो की त्याचं काय आहे ना, सावली वहिनी जर नसली तर तुमचं गाणंच होत नाही म्हणून म्हणजे काय. तर आता लगेच ताराला मोठा धक्का बसतो. आणि लगेच आता अमृता म्हणते की बबलू हा काय प्रश्न आहे. बबलू म्हणतो की अमृता वहिनी मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे आणि तारा मॅडम तुम्ही सांगा ना, जिथे सावली वहिनी जर नसतील ना तिथे तुमचं गाणंच नाही होत. आणि त्यानंतर आता लगेच तारा म्हणते की खरं तर त्यामध्ये काही स्पेशल नाही आहे, पण लहानपणापासून सावली माझ्यासोबत असायचे ना म्हणून मला सावलीच पाहिजे. तारा म्हणते की तिनं माझ्या प्रत्येक प्रोग्राममध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष द्यायची आणि माझं ड्रेसिंग माझा कॉस्ट्यूम सगळ्याकडे तिचं छोटं छोटं लक्ष असतं आणि म्हणून ती नसली ना तर मला थोडंसं मिसिंग वाटतं आणि म्हणून मला त्यावेळेस थोडंसं चुकल्यासारखं वाटतं असे तारा बोलते. तारा म्हणते की म्हणजे ती जर नसली ना मला सगळं थांबल्यासारखं वाटतं. आणि ते ऐकताच आता सोहम म्हणतो की थोडक्यात काय सावली वहिनी तारासाठी लकी माणूस आहे. आणि त्यानंतर आता चौथी अग्निपरीक्षा आलेली असते आणि पटकन आता सोहम चौथ्या अग्निपरीक्षेमध्ये बॉटल फिरवतो तर सावलीवरती वेळ आलेली असते आणि सावली लगेचच ट्रूथ बोलते. आणि त्याच वेळेस आता अमृता म्हणते की मी सावलीला प्रश्न विचारते. आणि लगेच आता अमृता सावलीला बोलते आजपर्यंत तू ताराबरोबर गाण्याचे प्रोग्राम करतेस आणि तेव्हा तुला असं कधीच नाही वाटलं का तारासारखा असा गोड आवाज तुला सुद्धा असायला हवा होता. आणि ते ऐकताच आता सावलीला मोठा धक्का बसतो. आणि आता सावली ट्रूथ त्या खेळात काय उत्तर देणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून असते. आणि आता सावली काय उत्तर द्यावं याचा विचार करू लागते सारंग आणि सगळेजण आता सावलीकडे बघत असतात. आणि त्यानंतर आता विचार करून सावली म्हणते की मला खरंच असं वाटलं की तारासारखा गोड आवाज मलासुद्धा लाभायला हवा होता आणि मला तो आवाज लाभून देखील मला तो आवाज बाहेर काढता आला नाही आणि जगासमोर आणता आला नाही. हे सत्य आता सावली ही अमृताला सांगता क्षणी सगळ्यात मोठे सत्याचा आता अमृताला उलगडा झालेला असतो. आणि सावलीने तिच्या आवाजाचे सगळ्यात मोठे सत्य आता अमृतासमोर सगळ्यांना सांगितलेले असते. पण आता त्याचा खरा उलगडा फक्त अमृताला झालेला असतो. आणि आता अमृताचा संशय वाढलेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे अमृता आणि सावली दोघेही आता किचनमध्ये जातात. त्याच वेळेस आता अमृताच्या मनात मात्र एक कोढं लागून राहिलेलं असतं. आणि त्यानंतर आता अमृता सावलीला म्हणते की सावली मागाशी तू हा जो मी प्रश्न विचारला ना त्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं त्याचा सारासार उलगडा मला झाला नाही. मला तो करून दाखव आणि तेही खरं. आणि तेवढ्यात आता लगेचच अमृता म्हणते हे बघ विठ्ठलाच्या समोर विठ्ठलाच्या साक्षीने तू मला जो काही उलगडा करशील आणि सांगशील ते सगळं खरं असलं पाहिजे. आणि आता सावलीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आता अमृतासमोर सावली ही सत्य आणते. आणि लगेच आता सावली म्हणते की अमृता वहिनी तो आवाज माझाच आहे
फक्त माझ्या आवाजाचा तारा वापर करते आणि माझा आवाज तर माझा आहे, पण चेहरा मात्र ताराचा आहे. म्हणजे माझ्या आवाजाची ओळख हा ताराचा चेहरा आहे. आणि हे सत्य जेव्हा अमृताला समजते त्याच वेळेस आता सगळ्यात मोठ्या सत्याचे बिंग अमृतासमोर फुटलेले असते. आणि आजपर्यंत सावलीच्या आवाजात आता तारा ही गाणे गाते, आवाज सावलीचा पण ताराचे गाणे असते, हे सत्य आता अमृतासमोर येते. आणि आता ते धगधगते सत्य अमृता कसे सारंग समोर आणणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.